हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड यू आर वॉचिंग द मंगेश देवकर क्लास. आजच्या क्लासमध्ये आपण प्रूव्ह दॅट √2 इज इरॅशनल हा क्वेश्चन बघणार आहोत. हा CBSE 9th क्लासमध्ये पण आहे आणि 10th क्लासमध्ये पण आहे. 9th मध्ये तुम्ही फाउंडेशनमध्ये बघू शकता आणि 10th मध्ये तो टेक्स्टबुकमध्येच आहे NCERTच्या सिलेबसमध्ये. सो आपल्याला √2 इज इरॅशनल हे प्रूव्ह करायचं आहे. तर अशा टाईपच्या प्रूफ्समध्ये प्रूफ बाय कॉन्ट्रडिक्शन अशी एक मेथड असते, त्यानुसार आपण प्रूफ करणार आहोत. आपल्याला करायचं आहे √2 इज इरॅशनल, पण आपण सपोज करून चालायचं की तो आहे रॅशनल आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला काहीतरी कॉन्ट्रडिक्शन भेटतं सपोजिशनला आणि मग आपण म्हणणार आपण जे सपोज केलं होतं की √2 हा रॅशनल आहे ते चुकीचं आहे असं आपल्याला शेवटी भेटतं. तर आपण प्रोसीड करूया. फर्स्ट स्टेप इज आपल्याला सपोज करायचा √2 हा एक रॅशनल नंबर आहे, रिड्यूस फॉर्म मधला रॅशनल नंबर आहे. Means what? Let me tell you. First step, suppose √2 is a rational number. आपल्याला इरॅशनल प्रूव्ह करायचंय, पण आपण काय करतोय तो रॅशनल आहे असं सपोज करणार आहे. म्हणजे काय तर √2 कॅन बी रिटन ॲज इन द फॉर्म ऑफ p/q where HCF of p, q is 1. म्हणजे ते रिड्यूस फॉर्म मध्ये आहेत. रिड्यूस फॉर्म म्हणजे त्यांच्यामध्ये कॉमन काहीच नाहीये, त्यांचा इज ओनली 1. अदर दॅन 1 नथिंग इज कॉमन बिटवीन p अँड q. ओके, तर या सपोजिशनला पुढे जाऊन आपल्याला कसं कॉन्ट्रडिक्शन भेटतं ते बघूया. आता एक एक स्टेप पुढे जाऊया, प्रोसीड करूया विथ रिस्पेक्ट टू सपोजिशन. तर इथून आपण लिहू शकतो p इज √2 इंटू q. ओके, q हा ट्रान्सफर केला लेफ्ट साइडला. त्याच्यानंतर आपण स्क्वेअरिंग करणार आहोत बोथ साइड्सचं. स्क्वेअरिंग बोथ साइड्स आपल्याला काय भेटणार आहे बघा. √2 रिमूव्ह होऊन √2 चा स्क्वेअर 2 येणार आहे आणि q चा स्क्वेअर q स्क्वेअर हे मी ब्रॅकेट मध्ये लिहितो इज इक्वल टू p चा स्क्वेअर p स्क्वेअर. स्क्वेअरिंग बोथ साइड्स केलेलं आहे. आता तुम्हाला काय दिसतंय बघा, p स्क्वेअर इज 2 इंटू समथिंग. ओके, आता p स्क्वेअर हा एक नंबरच आहे आणि q हा एक नंबर आहे. त्याचा स्क्वेअर केल्यानंतर p चा स्क्वेअर केल्यानंतर एक नंबर येतो आणि q चा स्क्वेअर केल्यानंतर सुद्धा एक नंबर येतो. हे आपण थोडंसं पर्टिक्युलर केस मध्ये बघूया की एखादा जर नंबर सपोज 6 हा 2 इंटू 3 असेल. ओके, याला थोडा वेळ तुम्ही 6 सपोज करा. हा 2 तर आहेच इथे आणि q स्क्वेअरला थोड्या वेळासाठी 3 कन्सिडर करा नंबर, पर्टिक्युलर केस. सो इथे काय होतं अशा केसेसला 6 इज 2 इंटू 3. हे 2 आणि 3 हे 6 चे फॅक्टर आहेत. जर एखादा फॅक्टर असेल तो नंबर ओरिजिनल नंबरला डिव्हाइड करतो. इथे 2 आणि 3 हे त्याचे फॅक्टर्स आहेत. जसं इथं 2 इंटू q स्क्वेअर आहे, तर हे दोघं p स्क्वेअरचे फॅक्टर्स आहेत आणि फॅक्टर काय करतो ओरिजिनल नंबरला ज्या पण नंबरचा तो फॅक्टर आहे त्याला डिव्हाइड करतो. म्हणजे कंप्लीट डिव्हिजन होतं, रिमाइंडर 0 येतं. म्हणजे इथे काय आहे 2 हा 6 चा फॅक्टर आहे म्हणजे 2 6 ला डिवाइड करतो कम्प्लिटली. 2 3 जार 6, रिमाइंडर 0. तर इथे लेटर्स असल्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं आपलं. सो पर्टिक्युलर केस मध्ये तुम्हाला सांगितलं. आता हे 2 इंटू समथिंग आहे म्हणजे काय तर 2 हा फॅक्टर हा त्या ओरिजिनल नंबरला डिवाइड करतो. म्हणजे आपण असं लिहितो की 2 डिवाइड्स 6. सेम केस इथे लिहायचंय. हा 2 हा फॅक्टर आहे p स्क्वेअरचा, सो 2 डिवाइड्स p स्क्वेअर. ओरिजिनल नंबरला जो पण फॅक्टर आहे p स्क्वेअरचा तो त्या p स्क्वेअरला डिवाइड करतो. जसं इथं पर्टिक्युलर केस मध्ये तुम्हाला जास्त क्लिअर होऊ शकतं. ओके, आता एक थिअरम आहे. जर एक प्राइम एका पॉझिटिव्ह इंटिजरला, इथे p आणि q पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत, तर इथे पॉझिटिव्ह इंटिजरच्या स्क्वेअरला जर डिव्हाइड करत असेल एखादा प्राइम, तर तो प्राइम त्या ओरिजिनल नंबरला पण डिव्हाइड करतो. आता हे लेटर्स मध्ये आहे त्याच्यामुळे समजायला प्रॉब्लेम होईल. आपण पर्टिक्युलर केस बघूया की 2 डिवाइड्स, सपोज 2 डिवाइड्स लेटर्स मध्ये लिहूया 2 डिवाइड्स 4 स्क्वेअर. ओके, आता 4 स्क्वेअर हा एक पॉझिटिव्ह इंटिजर आहे. इथे a मी किती घेतलाय, वेअर a इज 4 आणि a चा स्क्वेअर केला की काय होतं 4 चा स्क्वेअर. ओके, कोणत्याही पॉझिटिव्ह इंटिजरच्या स्क्वेअरला
2 डिवाइड करत असेल, करतोय का डिवाइड बघा, 4 स्क्वेअर किती असतो 16, सो 2 डिवाइड 16 करेक्ट आहे का? 16 हा 2च्या टेबलमध्ये आहे, 2 8 जार 16, सो 2 डिवाइड 16 हे करेक्ट आहे, म्हणजे हे लिहिणं करेक्ट आहे, 2 डिवाइड्स 4 स्क्वेअर. ओके, हे जर ट्रू आहे मग अजून काय ट्रू होतं बाय रिझल्ट, तर दिस इम्प्लाइज 2 डिवाइड्स a विच इज 4. a च्या स्क्वेअरला डिवाइड करतोय, a किती आहे 4, 4 चा स्क्वेअर आहे 16, 16 ला तो डिवाइड करतोय, तर ओरिजिनल a ला पण तो प्राइम डिवाइड करतो आणि क्लिअरली दिसतंय बघा a 4 आहे, 2 च्या टेबलमध्ये 4 आहे, 2 डिवाइड्स 4, 2 2 जार 4 डिवाइड करतो. ओके, सो प्राइम जर एखाद्या पॉझिटिव्ह इंटिजरच्या स्क्वेअरला डिवाइड करत असेल तर त्या पॉझिटिव्ह इंटिजरला पण तो डिवाइड करणार प्राइम. असा एक रिझल्ट या प्रूफच्या आधी आपल्याला येतो, तो आपण इथेच बघून टाकलेला आहे. ओके, तर आता इथे मग काय झालं बघा, 2 डिवाइड्स p स्क्वेअर, जो हा पॉझिटिव्ह इंटिजर आपण घेतलाय, पॉझिटिव्ह इंटिजरच्या स्क्वेअरला डिवाइड करतोय, म्हणजे इन जनरल मॅथ्स मध्ये कसं लिहिलं जातं, दिस इम्प्लाइज 2 डिवाइड्स p, त्या नंबरला पण तो डिवाइड करतो, पॉझिटिव्ह इंटिजरच्या स्क्वेअरला डिवाइड करत असेल तर नंबरला पण, ओरिजिनल नंबरला पण तो डिवाइड करतो, असं इथे आपण बघितलंय एका एक्झाम्पलच्या थ्रू. ओके, आता 2 हा डिवाइड करतो p ला, याचा अर्थ काय हे बघू आपण. 2 डिवाइड्स p म्हणजे काय की एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊया, 2 डिवाइड्स 6. ओके, तर 2 ने 6 ला आपण डिवाइड करू शकतो आणि रिमाइंडर किती येतो 0. ओके, इथून मला आता काय सांगायचंय, 6 हा 2 चा मल्टिपल आहे, 2 च्या टेबलमध्ये येतो मल्टिपल, म्हणजे आपण कसं लिहू शकतो 6 ला, तर 2 इंटू 3. ओके, 2 चा मल्टिपल आहे, 2 इंटू सम नंबर येतो, तसं इथे सुद्धा 2 डिवाइड्स p आहे, म्हणजे p हा 2 चा मल्टिपल आहे, इंटू के का लिहिलंय, तर इथे p कोण आहे माहित नाही, जसं इथे 6 माहित होता, त्याच्यामुळे 2 चा मल्टिपल 2 3 जार 6 असं आपण लिहू शकतो, पण p कोण आहे माहिती नाही, तो 2 चा मल्टिपल आहे, त्याच्यामुळे आपण इन जनरल मध्ये k लिहितो, 2 इंटू के, 2 चा मल्टिपल. ओके, इन जनरल असं दाखवलं जातं. सो या स्टेपचा अर्थ आहे p इज मल्टिपल ऑफ 2. ओके, सो इथे आपण लिहूया p is equal to 2 into k. Okay, where k is the positive integer. p हा 2 चा मल्टिपल. ओके, त्यामुळे आपण डिवाइड करू शकतो, जसं 6 हा 2 चा मल्टिपल आहे, म्हणजे 2 3 जार 6 करू शकतो आपण, 2 डिवाइड्स 6. ओके, या स्टेप मधून हे समजून घ्यायचंय. त्यानंतर p ची जी व्हॅल्यू आहे 2 into k, मी अशी लिहितो डायरेक्ट, 2 into k मीन्स 2k. आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपण एका इक्वेशन मध्ये ठेवणार आहोत, प्रिव्हियस इक्वेशन मध्ये. सपोज दिस इज द इक्वेशन फर्स्ट आणि हे आहे इक्वेशन 2. इक्वेशन 2 मधली व्हॅल्यू आपण इथे ठेवणार आहे. इथे p चा स्क्वेअर आहे, आपण त्याचा स्क्वेअर पण करूया. सो 2q स्क्वेअर फ्रॉम 1 and 2, 2q स्क्वेअर इज इक्वल टू p चा स्क्वेअर आहे, p किती आहे बघा 2k ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो 2q स्क्वेअर ॲज इट इज, आणि 2k चा स्क्वेअर म्हणजे 2 चा 4 आणि k चा स्क्वेअर k स्क्वेअर. ओके, आता हे 2 आपण ट्रान्सफर केलं तर q स्क्वेअर इक्वल टू 4/2 k स्क्वेअर, दॅट इज 2 1 जार 2, 2 2 जार 4, सो 2k स्क्वेअर. q स्क्वेअर इज 2 इंटू समथिंग. ओके, आता काय झालंय, q स्क्वेअरचे 2 फॅक्टर्स आहेत, एक आहे फॅक्टर 2 आणि दुसरा फॅक्टर आहे k स्क्वेअर. आणि फॅक्टर असला ना तो ओरिजिनल नंबरला डिवाइड करतो आणि रिमाइंडर 0 देतो. सो 2 फॅक्टर आहे, म्हणजे आपण लिहू शकतो 2 डिवाइड्स q स्क्वेअर. आता 2 हा प्राइम आहे, परत तो रिझल्ट वापरावा लागतो. जर प्राइम एखाद्या पॉझिटिव्ह इंटिजरच्या स्क्वेअरला डिवाइड करत असेल तर ओरिजिनल नंबरला पण डिवाइड करतो. सो देअरफॉर 2 डिवाइड्स q ॲज वेल. ओके, पॉझिटिव्ह इंटिजरच्या स्क्वेअरला करत असेल तर तो त्या ओरिजिनल नंबरला पण डिवाइड करतो. ओके, आता डिवाइड करतो म्हणजे काय आहे, तर q हा 2 चा मल्टिपल आहे. हे बघा 2 6 ला डिवाइड करतो, म्हणजे 6 कोण आहे 2 चा मल्टिपल आहे.
2q ला डिवाइड करतो म्हणजे q हा 2 चा मल्टिपल आहे. सो आपण असं लिहू शकतो q इज 2 इंटू k डॅश. आता k डॅश का लिहिलंय, हा नंबर साठी तो मल्टिपल वेगळा असू शकतो, म्हणजे 6 हा 2 च्या टेबलमध्ये 3 नंबरला बसलाय, पण 10 हा 2 च्या टेबलमध्ये 5 नंबरला बसलाय. ओके, तर असे नंबर्स हे मल्टिपल वेगळे येऊ शकतात. सो किती नंबरला आहे तो नंबर आपल्याला माहित नाही, म्हणून इथे आपण k वापरलाय, p साठी k वापरला आणि q साठी k डॅश वापरला. पण आता काय झालंय बघा, आपण काय म्हटलं होतं की HCF ऑफ p अँड q इज 1, म्हणजे 1 शिवाय त्यांच्यामध्ये काहीच कॉमन नाही. आणि आपण कॉमन कसे बघतो, प्राइम फॅक्टरायझेशन फाइंड करून. सो इथे बघा 2 इंटू समथिंग आहे p च्या फॅक्टरायझेशन मध्ये, ते समथिंग जाऊ द्या, आणि q मध्ये सुद्धा बघा 2 इंटू समथिंग आहे. ओके, सो ऍटलिस्ट त्यांच्यामध्ये फॅक्टरायझेशन मध्ये 2 कॉमन आलाय. सो HCF काढताना आपण फॅक्टरायझेशन मध्ये कॉमन फॅक्टर्स कोण आहेत, प्राइम फॅक्टर्स, ते आपण चूज करतो HCF साठी. सो कॉमन 2 आलाय, म्हणजे इथून असं दिसतंय की ऍटलिस्ट त्यांचा HCF 2 तरी येईल. बाकीच्या फॅक्टरायझेशन मधून कोणी अजून येऊ शकतं ते आपल्याला माहित नाही, येईल का नाही, नाही आलं तरी चालेल, आपल्याला ऍटलिस्ट 2 तरी कॉमन आहे. पण आपलं सपोजिशन काय होतं की त्यांच्यात 1 सोडून कोणीच कॉमन नाही. पण आपल्याच सपोजिशनमुळे पुढे काय झालं की आता म्हणताय की 2 कॉमन आहे दोघांमध्ये. असं का झालं, चुकीचं का आलं, तर अशा टाईपच्या प्रूफमध्ये हे चुकीचं का आलं, तर आपण म्हणणार आहे की हे जे सपोज केलं ना की हा रॅशनल नंबर आहे, रिड्यूस फॉर्म मध्ये आहे. ओके, तर या गोष्टीमुळे ही गोष्ट आलेली आहे जी चुकीची आहे. ओके, आणि मग थोडंसं कन्फ्युजन टाईप आहे प्रूफ, पण हे या पद्धतीचं असतं. आता इथे आपण म्हटलं होतं HCF 1 आहे, पण इथे ऍटलिस्ट 2 तरी दिसतोय सपोजिशनमुळे, म्हणून आपलं सपोजिशन रॉंग आहे. काय होतं सपोजिशन की √2 हा रॅशनल नंबर आहे, हे सपोजिशन रॉंग आहे. मग करेक्ट काय आहे, तर √2 इज इररॅशनल, देन एव्हरीथिंग इज ओके. अशा प्रकारचे हे प्रूफ आहे. याच्यामध्ये रिझल्ट वापरला गेलाय की p इज प्राइम अँड p डिवाइड्स पॉझिटिव्ह इंटिजरचा स्क्वेअर, then this implies p divides the original number a. आणि दुसरी गोष्ट, कोणी जर डिवाइड करत असेल, 2 हा p ला डिवाइड करतोय म्हणजे p हा मल्टिपल आहे. फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर केस कळेल की 2 6 ला डिवाइड करतोय म्हणजे 6 हा 2 चा मल्टिपल आहे. अशा गोष्टी या थिअरम मध्ये आहेत. अशाच प्रकारे तुम्ही √3 इज इरॅशनल, √5 इज इरॅशनल हे प्रूफ्स करू शकता. आय होप you understood this concept. Thank you.